नमस्कार. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या माध्यमातून भिवंडी तालुका नवीन कार्यकारी निवड कार्यक्रम नुकताच भिवंडीतील पंचायत समिती या ठिकाणी संपन्न झाला. यामध्ये भिवंडी तालुक्यातील विविध गटामध्ये देखील नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामध्ये अंबाडी गट, शेलार गट, खारबाव गट, काल्हेर गट, पूर्णा गट, मानकोली गट, रांजोली गट, पडघे गट, अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सल्लागार यामध्ये सर्व गटांमध्ये भिवंडी तालुक्यातील विविध भागामध्ये निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन यांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याच्या वतीने भिवंडी तालुक्यामध्ये ही नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. याचे राज्याध्यक्ष बच्चू कडे साहेब, राज्य सरचिटणीस गिरीश भाऊ, उपाध्यक्ष दत्ता भाऊ, कोषाध्यक्ष विकास भाऊ, तसेच ठाणे जिल्हा अध्यक्ष श्याम भाऊ, सचिव दुर्वन भाऊ, उपाध्यक्ष अविनाश भाऊ, कार्याध्यक्ष प्रकाश भाऊ, कोषाध्यक्ष काळूराम भाऊ, तसेच संघटक रवींद्र भाऊ, संघटक लक्ष्मण भाऊ, संघटक विकास भाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. भिवंडी तालुक्यातील या महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायती कर्मचारीच्या माध्यमातून निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान देखील करण्यात आला. येणाऱ्या काळामध्ये आपल्या माध्यमातून चांगलं कार्य व्हावं आणि कर्मचारी युनियनच्या माध्यमातून एक चांगलं नेतृत्व भिवंडी तालुक्यामध्ये आपल्या विविध गटामध्ये आपण प्रस्थापित करावं, अशा प्रकारच्या शुभेच्छा देखील या कार्यक्रमाच्या दरम्यान उपस्थितांनी केल्या. आज आपले व्यवस्थापक विश्वास लसने भाऊ आज माझ्या ऑफिसला येऊन तलागालातील कर्मचाऱ्यांना लाख, 1.5 लाख यांच्या चेकवर माझ्याकडून सह्या करून घेतात. एक अभिमानाची गोष्ट. 4 महिन्यात जवळजवळ 50-60 लाख रुपये आपण कर्मचाऱ्यांना लोन वाटप केला. त्याच्यानंतर आपल्या जवळजवळ 10-15 लाख आपण FD केलेली आहे. ही ताकद आपल्या सर्व भिवंडी तालुक्या कर्मचाऱ्यांची आहे. हे सांगताना मला अभिमान वाटतो. आणि या पतसंस्थेला कुठलंही गालमोट न लागता आत्तापर्यंत यशस्वी वाटचाल करत आहे. खऱ्या अर्थाने संस्थापक अध्यक्ष प्रकाश शेलके भाऊंचं मोठं योगदान आहे. मी आपल्या ठाणे जिल्हा कार्यकारिणीचे संघटक विकास पाटील यांना विनंती करतो की आपले प्रकाश शेलके भाऊ यांना सन्मानित करायचं आहे आजच्या या कार्यक्रम प्रसंगी. सुरेश गायकर भाऊ हे देखील आजच्या या कार्यकारिणी निवड सभेसाठी उपस्थित आहेत. आजच्या सभेसाठी ठाणे जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचं काम करत असताना आज जवळजवळ 2005 पासून तर 2026 पर्यंत मी या संघटनेशी जोडलेला आहोत. संघटनेला जिथे जिथे माझी गरज असेल तिथे मी पोहोचायचा प्रयत्न केलेला होता. आणि खऱ्या अर्थाने आज तुम्ही मला नेतृत्व दिलं. श्याम भाऊंच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी दिली. आणि आपला मागचा राहिलेला विषय, खऱ्या अर्थाने श्यामदादा देखील काम करत असताना ठाणे जिल्ह्याची मोठी जबाबदारी ते पार पाडत आहेत. परंतु कुठेतरी आपल्या तालुक्याची संघटना ही मजबूत व्हायला पाहिजे असं श्याम भाऊंचं मानस होतं. आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आज ही सभा आपण चांगल्या प्रतीची आयोजित केलेली आहे. नक्कीच या सभेमध्ये चांगलं भिवंडी तालुक्याचे नेतृत्व आपल्याला पुढे येईल. आणि भविष्यात आपल्या भिवंडी तालुक्यातील तलागालातील म्हणजे आपला अंबाडी गट असेल, अंबाडी गटमध्ये ज्या ज्या ग्रामपंचायत येतील त्या गटातील त्या निवड प्रक्रियेमध्ये जे सदस्य ज्यांची निवड होईल त्यांनी अंबाडी परिसरातील सर्व कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी आपण जो आता तालुक्याचा अध्यक्ष निवड करण्यात येईल त्या तालुका अध्यक्षाकडे त्याची तक्रार दिली जाईल. त्यानंतर ती तक्रार ठाणे जिल्ह्याच्या कार्यकारिणीकडे आणि नंतर महाराष्ट्राच्या कार्यकारिणीकडे दिली जाईल. अशा पद्धतीचं आपण एक काम करूया. त्यानंतर शेलार गटमध्ये आपण काटई, खोनी, जुनांदुर्की, शेलार ते कवाडपर्यंत हा आपण गटसाठी जे कर्मचारी इच्छुक असतील त्याने आपली नावं द्यायची आहे. अंबाडी, वज्रेश्वरी ते त्या पट्ट्यातील अंबाडी परिसरातील दुगाड असेल,
जे जे त्या परिसरातील ग्रामपंचायती असतील अशा गटातील कर्मचाऱ्यांनी संघटनेमध्ये काम करण्यासाठी आपली नावं द्यायची आहे. त्यानंतर खारबाव गट कालवारपासून ते पायगावपर्यंत आणि कारेवली असा तो गट असेल. त्यानंतर पूर्णा गटामध्ये जवळ पूर्ण्यापासून कोपर, काल्हेर, कशेली, रानाल, केवली अशी गावं असतील. त्यानंतर मानकोली गण आमचा वल असेल, ओवली असेल, दापोडा असेल, मानकोली असेल, गुंदोली असेल. त्यानंतर सुरई असेल, सारंग असेल, भरोडी असेल, अंजूर असेल, आलिमगर असेल अशी गावं असतील. त्यानंतर कोणगट, पिंपलास असेल, पिंपलनेर असेल, रांजोली असेल, पिंपलगर असेल, कोण असेल, ठाकूरपाडा असेल, सरवली असेल अशी गावं येतील. त्यानंतर पडगा गट भरपूर मोठा आहे. त्याच्यामध्ये डोले असेल, सावाद असेल, पडगा असेल, अजून तिकडची समजा गावं असेल, वडपे असतील अशी गावातील जे कर्मचारी उपस्थित असतील आणि खऱ्या अर्थाने ज्यांना इच्छा असेल की या संघटनेमध्ये खऱ्या अर्थाने तलागालातील कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि कुठेतरी आपलं नाव आपल्या गावामध्ये, आपल्या या भिवंडी तालुक्यातील परिसरामध्ये नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये, नव्हे तर महाराष्ट्रामध्ये काहीतरी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी आपल्याला काम करायचं आहे. या दृष्टीने आपण नावं द्यायची आहे. नावं दिल्यानंतर जेवढी नावं येतील त्या नावांवर आपण विचार करून अध्यक्ष असेल, उपाध्यक्ष असतील, सचिव असतील, कार्याध्यक्ष असतील, सल्लागार असतील, कोषाध्यक्ष असतील अशा निवड प्रक्रियेचे आपले स्वरूप असेल. व आज आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल पहिल्यांदा आपले आभार मानतो. कारण आपल्या तालुक्यामध्ये संघटनेसाठी लढणारे सर्व आहेत, परंतु प्रत्येकाचं एकच म्हणणं आहे का तुम्ही लढाई करा, आम्ही कपडे सांभाळत घरी बसतो. कोणी येत नाही. प्रत्येकाने वेळोवेळी सभेला येणं महत्त्वाचं असतं. कारण सभेमध्ये जे काय होतं ते आपल्याला कळत नाही. कळल्यामुळं आपल्याला असं वाटतं का करत राहतात आणि अडचण आल्यानंतर आपल्याला अडचणीवेळी मदत झाली नाही तर मग आपल्याकडनं संघटनेप्रती थोडासा आपल्या मनामध्ये दुजाभाव निर्माण होतो. तर संघटना माझ्या ठिकाणी करत नाही. संघटना प्रत्येकासाठी लढत असते. हो, संघटनेचं कर्तव्य एकच आहे का बाबा ज्याच्यावर अन्याय होईल त्याच्या बाजूने उभं राहणं, त्याच्यासाठी लढणं. परंतु लढण्यासाठी संघटनेला कळायला तर हवं कोणावर अन्याय झाला आहे. जर का तुम्ही कळवलंच नाही तर संघटनेला कळणार नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे का आपल्याला न्याय मिळवायचा असेल तर संघर्ष आपल्याला करावा लागतो. जसं आपण आता भिवंडी तालुक्यामध्ये सतीश मांजरेकर हा उदाहरण पाहिला. त्या इस्माने एवढं संघर्ष केलं का तो मला माझ्या घरी घ्यायला यायचा, जिल्हा परिषदेला जायचं असेल तर. त्याने कधी विचार नाही केला का भाऊला फोन करेन आणि भाऊ माझ्यासाठी तू जा, तू लढ आणि तू माझ्यासोबत ये. तो घरी यायचा घ्यायला, मला घेणार आणि पुढे जाणार, दत्तागाला घेणार, पुढे जाणार. वारंवार श्याम भाऊला, धुरण भाऊला फोन करून कल्पना देणार का बाबा असं करायचं आहे. तर आपल्यावर झालेला अन्याय हा कधीही आपण स्वतः लढून त्याचा निपटारा करायचा आहे. फक्त साथ असताना ते संघटनेची भेटते. कारण संघटना म्हणजे काय आपल्याला प्रत्येकाला माहित आहे का जसं एक काडी घेतली तर आपण तोडू शकतो, परंतु एक काड्यांचा जुळगा घेतला तर तोडता येत नाही. मग संघटना म्हणजे काड्यांचा जुळगा आहे. तो काही विशिष्ट आहे, काय विकास होईल, दत्ता होईल, श्याम होईल किंवा धुरण पाटील असं एक व्यक्तिमत्व म्हणजे काही संघटना नाही आहे. संघटना म्हणजे सर्वांची मिळून, तुमची पण सर्वांची साथ मिळून एक संघटना झाली असते. आणि ती संघटना आहे ना, या संघटनेला काय किंमत आहे ना, तुम्ही ज्यावेळेला एका संघटनेला पद घेणार आणि तालुक्याला किंवा जिल्ह्याला पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेमध्ये जाऊन हजर राहणार आणि त्या ठिकाणी तुम्ही फक्त तुमची ओळख वैयक्तिक नाही याची का बाबा मी भिवंडी तालुक्याचा सदस्य आहे, अमुक पदाधिकारी आहे का जिल्ह्याचा पदाधिकारी आहे, त्यावेळेस शिवसाहेब तुम्हाला सन्मानाने तुमच्या कॅबिनमध्ये बोलवणार, तुम्हाला वेळ देणार, तुम्हाला बसायला देणार. जर का त्यांच्याशी तुमची चांगली चर्चा झाली तर तुम्हाला ते चहा पण पाजणार. आज जर आपण प्रत्यक्षात बघितलं तर ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून जर शिवसाहेबांकडे गेलो ना तर आपल्याला प्रवेश मिळण्याची गॅरंटी नाही आहे.
ते सांगतील ज्या विभागामध्ये तुमचं काम आहे त्या विभागामध्ये जा, त्या विभागाच्या डेप्युटी सीओना भेटा, परंतु सीओ साहेब वेळ देणार नाही. परंतु एक संघटनेचा पदाधिकारी म्हणून ज्यावेळेस आपण सीओ साहेबांकडे जाऊ ना, त्यावेळेस सीओ साहेब आपल्याला वेळ देणार आणि सांगणार की या ना बसा, आपलं गाण्यानं ऐकून घेणार, त्या गाण्यावरती ते काही कारवाई करो किंवा नाही, परंतु आपले शब्द ऐकून घेणं त्यांना गरजेचं असतं आणि ऐकून घेतात. आणि सर्वात महत्वाचं आहे का आपला गैरसमज आहे, आपण घाबरतो का बापरे आपल्या एवढ्या मोठ्या जिल्ह्याचे अधिकारी आहेत सीओ साहेब, त्यांच्यासमोर मी कसा काय जाऊ. अहो जे सीओ साहेबांकडे जायचं, सीओ साहेबांकडे गेलो का आपल्या बरोबर प्रत्येक गोष्टीची त्याच्यामध्ये उत्तर मिळतो आणि आपल्या गोष्टीवरती कार्यवाही होतं. असाच एक दिवशी मी आणि सतीश आम्ही गेलो होतो सतीशच्याच मॅटरमध्ये. त्यावेळेस तिथल्या जिल्हा परिषदच्या चौधरी साहेब म्हणून एक टेबलावरती अधिकारी आहेत ग्रामपंचायत टेबलावरती, त्यांनी आम्हाला काय ऐकून घेतलं नाही, डेप्युटी सीओ साहेब आम्हाला मिळाले नाही. मग काय केलं आम्ही थेट जाऊन सीओ साहेबांसमोर बसलो, सतीश बरोबर होणार आहे, सीओ साहेबांसमोर बसलो. बसल्यानंतर सीओ साहेबांनी तत्काळ घंटे वाजून त्या विभागातील कर्मचाऱ्यांना बोलावून घेतलं. कोणी न मिळाल्यामुळं सीओ साहेबांनी सांगितलं का तुम्ही जा, तुमच्या पत्रावरती मी शेरा मारून ठेवतो आणि तत्काळ कार्यवाही होतो. अहो फक्त 15 मिनिटं आम्ही बाहेर बसलो. 15 मिनिटांत त्या चौधरी साहेबांनी आम्हाला बोलावून घेतलं आणि सांगितलं तुम्हाला सीओ साहेबांकडे जायची गरज काय होती, म्हणजे तुमचं काम मी करतो ना. म्हणजे विचार करा का फक्त आपण संघटना म्हणून सीओ साहेबांसमोर उभे राहिलो, तर एका उभा राहिल्याने त्या चौधरीला सीओ साहेबांनी झापलं. समर्थन आपलं तेच सांगणं आहे का रे बाबा रे बघा, आपण जर संघटित राहिलो, एकत्र राहिलो, जर काम केलं ना तर आपली शक्ती आहे, ही शक्ती कधीही वाया जात नाही. हो कुठेही जा, अन्याय प्रत्येक घटकावरती होत असतो, इथे बसलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यावरती अन्याय होतो. फक्त अन्यायाचं काय असतं, वेगवेगळे मार्ग असतात. अन्याय कसा होतो, कोणाला वेळेत पगार मिळत नाही, कोणाची सर्व्हिस बुकं भरली जात नाही, कोणाला पदोन्नती मिळत नाही, कोणाला आकृतीबंधामध्ये समाविष्ट केलं जात नाही, अशा आपल्या खूप समस्या असतात. परंतु आपण काय विचार करतो माहिती आहे का, जाऊ दे छोटी गोष्ट आहे, कशाला संघटनेला कळवा. पण असाच छोटी गोष्ट असं ना आपल्या पायाला काटा लागतो बघा, माहिती आहे ना. आपण काय विचार करतो छोटा काटा आहे कशाला काढायचा, बरोबर ना. मग तो छोटा काटा आहे ना हळूहळू पिकतो, पिकल्यानंतर त्याचा काठरू होतो, काठरू होतो. तो काठरू झाला का खूप त्रास देतो ना, आपल्या पायाला त्याची कल लागते. हो मग समजतात आपल्याला तेच सांगतात अरे बाबा बघा का तो काठरू होण्याच्या अगोदर संघटना आपली जर आहे का नाही, सुई आहे ना संघटनेची, ती सुई लगेच लावायची ना, काटा काढून टाकायचा. तो काटा वेळीच निघला तर बरा असतो. नाही बघा सर्वात महत्त्वाचं सांगतो, थोडासा विषांतर होईल, परंतु आपले ज्या समस्या काही उपलब्ध आता तयार झालेल्या आहेत बघा आकृतीबंधाची, तर आकृतीबंधाच्या समस्येमध्ये आहे ना प्रत्येक पंचायतीमध्ये आपल्या भानगडी सुरू झालेल्या आहेत आणि आपल्या पंचायतीचे सगळे कर्मचारी म्हणजे आपल्या संघटनेचे सभासद आहेत. बरोबर मग बरं आहे का चुकीचं आहे. मग काय असतं आमच्याकडे तक्रार येते, मग तक्रार आल्यानंतर मी दुरण भाऊची पण बाजू घेऊ शकत नाही ना संजू भाऊची पण बाजू घेऊ शकत नाही. मग त्यावेळेस मला कायदा पण सोडता येत नाही. मग कायद्याच्या आधारे जर आपण भांडलो ना का मग कोणतरी एक जण दुखावला जातो. तर दुखावण्यापूर्वी जर आपणच जाणीव करून ठेवली का सेवा ज्येष्ठता यादी जी असे असेल आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जी अशी सेवा झाली असेल त्याच्यानुसारच आकृतीबंधामध्ये समावेश व्हायला पाहिजे. नंतर आपला आकृतीबंध जर सुधारला तर साहजिकच आपण पण आकृतीबंधाने येणार आहोत. आज जर का आपण आकृतीबंधात आलो, उद्या जाऊन शासनाने जर का अंशतः पेन्शन पण लागू केली तर त्याचा लाभ आपल्या प्रत्येकाला आकृतीबंधातील कर्मचाऱ्यांना मिळेल. मग त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजेत ना. ग्रामपंचायतीला तो कर्मचाऱ्यांचा वाद होतोय, परंतु कसं आहे माहिती आहे का, मी कर्मचारी बांधवांना विनंती करतो ज्याचा हक्क असेल त्याला हक्क द्या. फक्त कसं आहे माहिती आहे का, आपण जर संघटित एक राहिलो तर तुमच्या पगाराच्या बाबतीमध्ये तुमचा सरपंच असेल, तुमचा ग्रामपंचायत अधिकारी असेल, तुमची एकता असल्यानंतर तुमचा शासन निर्णयानुसार पगार वाढीसाठी कोणीच अडचणी करणार नाही. कारण आमच्या एक दापोडे गावाचा आम्हाला अभिमान वाटतो, दापोडे ग्रामपंचायतचा अभिमान वाटतोय. आमचे जवळजवळ 11 आम्ही ऑफिशियली क्लार्क लोक 11 लोक आहोत आणि जवळजवळ 8 आमचे सफाई कामगार आहेत. आमची एकता जशी अखंड आहे त्यामुळे आम्हाला सगळ्याच सुविधा मिळतात ग्रामपंचायतकडून. आम्हाला मुबलक पगार मिळतो, वर्षाला आम्हाला कपडे मिळतात, वर्षाला आम्हाला चप्पल मिळते, आम्हाला रेनकोट मिळतात. खऱ्या अर्थाने आम्हाला आमचं भाग्य समजतो आम्ही. तशा पद्धतीने काम करत असताना आपला सरपंच, आपला ग्रामपंचायत अधिकारी तो आपलाच आहे.
भले तो काही गोष्टीमध्ये करत असेल काही, तो त्याचा अधिकार आहे, परंतु तुम्ही कुठल्याही पद्धतीचा वाद निर्माण करू नका. आणि कर्मचाऱ्यांना जो अन्याय होतो, जसा सतीश भाऊंवर जो अन्याय झाला आणि आज एक आपल्या संजय गायकवाड ग्रामपंचायत पिंपलने यांच्यावर अन्याय झालेला आहे. सतीश भाऊंसारखा त्यांच्यासाठी देखील आपल्याला धावून जायचं आहे. पत्रक असेल, आपल्या संघटनेचा कुठलाही बॅनर असेल तर लगेच ग्रुपवर आपल्या सरपंचापर्यंत गेला पाहिजे, आपल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यापर्यंत गेला पाहिजे. म्हणून तुम्हाला चांगल्या प्रतीची वागणूक तुमच्या गावामध्ये मिळेल, तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये मिळेल. हा संघटनेचा एक तुमच्यावर असलेला महत्व आणि कार्य याबाबत मी सांगणे म्हणजे बरोबर वाटत आहे. कारण पुन्हा पुन्हा तोच विषय येणार. दुर्वण भाऊनी सुद्धा तोच विषय सांगितला, विकास भाऊनी सुद्धा ते विषयावर पुन्हा आपल्याला मार्गदर्शन केले. आता आपण संघटनेकरता एक झुंज देणं जरूर आहे. तालुक्याची कमिटी बऱ्याच वर्षापासून आपली भिवंडी तालुक्याची कार्यकारिणी बऱ्याच वर्षापासून तशी स्थगित आहे. मला फक्त तालुक्याचा अध्यक्षता आहे, जिल्ह्याचा सुद्धा आहे. मी 10 वेळा यांना सांगितलं का आपण एक तालुक्याची चांगली संघटना बांधू, गटाप्रमाणे प्रत्येकाला 3-3 मेंबर नियुक्ती करू, ज्या कारणे का आपली तालुक्याची संघटना अजून जोमाने आणि मोठी जंबो कार्यकर्ते का असू दे, परंतु तेवढी आपल्याला त्यांचं सहकार्य लागेल. या हिशोबाने दुरण भाऊनी एक चांगले आयोजन केले या सभेचे. माझे अध्यक्ष देखील, परंतु सर्व नियोजन आयोजन हे दुरण भाऊचं सुद्धा आहे. त्यांचे मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो त्यांना. आणि ह्या सभेला आपल्या मुरबाड, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, शहापूरचे जे पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा मी पुन्हा आभारी व्यक्त करतो. आणि अर्जदार नूतन निलेश गोरले, लिपिक ग्रामपंचायत भोकरी. विषय भिवंडी तालुका जिल्हा पातळीवर संघटनेतील कार्यकारिणीत समाविष्ट करून घेण्याबाबत वरील अनुसरण विषयाप्रमाणे कळविण्यात येते की मी सौ नूतन निलेश गोरले, लिपिक ग्रामपंचायत भोकरी येथे कार्यरत आहे. मला महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या संघटनात्मक कार्यामध्ये सक्रियपणे सहभागी होऊन काम करण्याची मनापासून इच्छा आहे. मला संघटनेच्या तालुका किंवा जिल्हा पातळीवर कार्यकारिणीत काम करण्याची संधी मिळाल्यास ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी व हक्क यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे कार्य करण्याचा माझा मानस आहे. तसेच दिनांक 26/8/2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या संघटनेच्या बैठकीस मला वैद्यकीय कारणास्तव उपस्थित राहणे शक्य होणार नाही. त्यामुळे माझी अनुपस्थिती ही वैद्यकीय कारणास्तव असल्याने विचारात घ्यावी ही विनंती. तरी माझ्या अर्जाचा सहानुभूती विचार करून मला संघटनेच्या तालुका किंवा जिल्हा कार्यकारिणीत योग्य त्या पदावर जबाबदारीवर समाविष्ट करून घेण्यात यावं ही विनंती. माझ्या विनंतीचा सकारात्मक विचार करण्यात यावा. म्हणजे 19 आणि या अर्जाचा 20 नावं आलेली आहेत. त्यानंतर आपल्या भिवंडी तालुका पतसंस्थेचे संचालक विनेश कोपर ग्रामपंचायती यांनी देखील काल्हेर ग्रामपंचायत आपल्याला कशी जोडेल याकरिता मी सुद्धा प्रयत्न केलेले होते आणि विनेशने देखील प्रयत्न केले होते. परंतु आज एक त्यांची महिला कार्यकर्ती इथे येणार होती, परंतु त्यांच्या नात्यामध्ये मयत झाल्या कारणाने ते अजून फोनवर संपर्क साधू शकले नाही. तर माझी पण इच्छा होती की त्यांना पण संघटनात्मक कार्यामध्ये त्यांना घ्यायचं आहे. परंतु काल्हेरसारख्या नगरपालिकेच्या दर्जाची मोठी ग्रामपंचायत आहे, त्यामध्ये जवळजवळ 80-90 कर्मचारी कार्यरत आहेत. ते जर आपल्या संघटनेशी जोडलं आणि आपल्या पतसंस्थेशी जोडलं तर नक्कीच आपली पतसंस्था देखील मोठी उदयास येईल आणि संघटना देखील मोठ्या जोमाने काम करेल. म्हणून आम्ही प्रयत्न केले होते, परंतु त्यांचा संपर्क होत नाही. मेसेज पण दिलेला आहे. जर त्यांची इच्छा निघाली तर त्यांच्या नावासाठी देखील आपण सकारात्मक चर्चा करणार आहोत की विद्यमान व्यासपीठावरही केलं पाहिजे. मांजरेकर भाऊ, माझा बोलण्याचा उद्देश तुम्हाला समजला नाही. मी सांगितलं तर सन्माननीय व्यासपीठाला जर मान देत असेल सर्वांनी तर हात वरती करा. जर व्यासपीठाला मान्य नसेल तर आपण मतदान घेऊया. जिल्हा कार्यकारिणी आणि खऱ्या अर्थाने साठी अतिशय
भाऊ बंदगीचा या ग्रामपंचायत कर्मचारी यानंतर खऱ्या अर्थाने कर्मचाऱ्याचं काम करत असताना पदाची काहीच गरज नसते. पद कशासाठी हवं असतं की जेव्हा हे आपल्या वरिष्ठ कार्यालय असतात त्या कार्यालयासाठी जाण्यासाठी एक ठराविक व्यक्ती आपल्या व्यक्तींचं नेतृत्व करण्यासाठी आपल्याला आपण पाठवतो, त्यांच्यासाठी आपल्या पदावले पद दिलं जातं आणि पदाच्या अनुषंगाने ते काम करत असतात. साहेब मला वाटतं की तलागालीतल्या कर्मचाऱ्यांच्या समस्या घेऊन त्याचं प्रतिनिधित्व आपण केलं गेलं पाहिजे. तर आपण प्रतिनिधी या नात्याने एक दबाव कुठला असा असू नये. वास्तविक या सगळ्या गोष्टीसाठी आपण बोलणार आहोत त्याच्या पुढे वेळ खूप कमी आहे आणि आपण सगळ्यांनी मला ह्या संघटनेला पुन्हा एकदा पदभार सोपवून जो काम करण्याची संधी दिली त्या संधीचं नक्कीच मी सोनं करण्यासाठी प्रयत्न करेन आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नक्कीच आपल्या सगळ्यांच्या सोबत राहून आणि आपल्या मार्गदर्शनाने काम करूया. आणि पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला आणि पुन्हा काम करण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला दोघांना पुढील वाटचालीची शुभेच्छा देत कार्यकारी निवड संदर्भात खूप मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कारण की प्रत्येक सभेला साधारण थोडेसे मोजकेच कर्मचारी असतात, परंतु आज सर्व कर्मचाऱ्यांनी त्याची दखल घेऊन चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आणि उपस्थित मंच, आज मला भिवंडी तालुका सचिवपदी माझी निवड झाली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतोय. माझ्यावर दिलेली जबाबदारी जेवढी शक्य होईल तेवढी पूर्णपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन. पण तरी पण आपल्याला शाश्वती नव्हती की उद्या येऊन काय होईल. तर मी कर्मचाऱ्याच्या युनियनच्या ग्रुपवर मेसेज टाकला आणि पर्सनल पण मेसेज टाकले. तर त्याची दखल घेऊन आज आपले 80-90 कर्मचारी आले आणि कुठेतरी त्या सतीश भाऊंना जो न्याय मिळवला ते आपल्या ताकदमुळे न्याय मिळाला. आणि ते कर्मचाऱ्यांचा आज खऱ्या अर्थाने अडचण लक्षात घेऊन आज आपण त्याला अशी पण आर्थिक मदत पण केली. तर त्या भाऊंनी आपली खरोखर आभार व्यक्त केलं. हे मान खरोखर कुठेच नाही, हा बंधुभाव कुठेच नाही. मी सांगतो कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणीने नाही आला तर माझा जर काम पडग्याच्या एखाद्या ग्रामपंचायतमध्ये असेल तो नक्कीच माझं काम तो कर्मचारी करेल. हाच बंधुभाव टिकून ठेवायचा आपल्याला. शेवटपर्यंत आपली अशीच एकता ठेवायची आहे आणि कुठेतरी आपण कर्मचाऱ्यांच्या हितासाठी पुढे यायचं आहे. 100% सांगतो, सतीशचा मी न्याय मिळवून दिला. आज देवानी माझी जी न होणारी कामं आज होत चालले आहेत आणि खऱ्या अर्थाने सतीशच्या कामासाठी माझं 6,000 रुपये संपले, पण देवानी मला लगेच अर्ध्या तासात 12,000 रुपये दिली. ही प्रचिती कुठे आहे? ही प्रचिती मित्र कुठेच नाही. ही प्रचिती तुम्ही संघटनेचा एखाद्याचं काम तुम्ही चांगलं कराल ना तर तुम्ही तीर्थक्षेत्र फिरून याल, त्या तीर्थक्षेत्राचं पुण्य तुम्हाला लाभणार नाही. पण आज माणसात देव बघा. माणसाचा जर तुम्ही न्याय मिळवून दिला
तर नक्कीच तुमचं पण चांगलंच होईल आणि ही प्रचिती मला मिळाली, ही प्रचिती तुम्हाला पण मिळेल. म्हणून तुम्ही कसं माहिती का, काम करत असताना कुठलाच दुराभाव कुठल्याच कर्मचाऱ्याबद्दल ठेवू नका. आज कर्मचारी माझा भाऊबंद की कर्मचारी वरिष्ठ लिपिक असेल तरी खालचा कर्मचारी तो माझाच कर्मचारी आहे, म्हणून त्याचा कसा पगार वाढेल. जर तुम्ही ग्रामपंचायत अधिकाऱ्याला हाताशी धरून जर त्याचा तुमचाच पगार वाढवाल तर कुठेतरी तुमचा पगार पण खाली यायला वेळ नाही लागणार. कारण बघा, पहिले होतं तर बाबांनी एखादं चुकीचं काम केलं त्या मुलाला भोगायला लागायचं, पण मित्र तो नाही. आता जमाना कलियुग बदलला. आता तुम्हीच कर्म चुकीचे केलं तर तुम्हालाच भोगायला लागणार आहे. म्हणून कर्मचाऱ्यांच्या हितासाठी हा पुण्याचा भाग आहे, पुण्याचा वाटा आज माझ्या भिवंडी तालुक्यातील एवढ्या 20 लोकांनी उचललेला आहे. नक्कीच मी भाऊ तुम्ही आज सतीश भाऊंसारखा एखादरी कर्मचाऱ्याला न्याय दिला तर तुमची कामं 100% होतील आणि तुम्हाला कुठेच काहीच कमी पडणार नाही. मी बघतो, मला आज भविष्यामध्ये काम करत असताना मी सोशल वर्कर करतो, पण मला पैशाचीच कमतरता पडत नाही. कारण हा तुमचा माझ्यावर एक पडलेला विश्वास आहे ना, तुमचा आशीर्वाद आहे, म्हणून आज मी काम करतो आणि तुमच्यासाठी झटतोय मी. आता आपण राज्याचे उपाध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्ताभाऊ सक्षम अध्यक्ष, सक्षम बॉडी नसल्याकारणाने भिवंडी तालुका थोडासा मागे पडला होता. पण आज मला खरोखर अभिमानाने सांगू शकतो का 5 तालुक्यामध्ये भिवंडी तालुका ही सक्षम कार्यकारी आज लाभलेली आहे. आणि त्याचा श्रेय मी जिल्हा कमिटी, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा सचिव दुरोण पाटील, श्याम भोईर व सन्मान्य कमिटी यांना देईल. आज या कमिटीने जो पाऊल उचलला आणि खरोखरच मला अभिमान वाटतो का आजची जी निवड झाली त्या निवडीला मी एक मार्गदर्शन करेन का भिवंडी तालुक्यामध्ये जी आता कमिटी निर्माण झालेली आहे त्या कमिटीने जोमाने काम करावं. आपण काय पदावर आहे त्याची आपण जाणीव ठेवली पाहिजे. काय तुम्हाला आडला, आम्ही राज्य कार्यकारिणी आहे, जिल्हा कार्यकारिणी आहे, मार्गदर्शन करतील. पण बंधूंनो, काम करत असताना काही अडचणी येत आहेत, त्याकरिता आपण मागे पाऊल घेऊ नका. आपला पद आहे, आपल्या त्या पदाचा वापर आपण कुठे केला पाहिजे, कसा केला पाहिजे ही माहिती संपूर्ण विकास भोईर आणि दुरोण पाटील यांनी दिलेलीच आहे. आपला पद असल्यानं आपल्याला काय अभिमान वाटतो आणि आपण काय करतो याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. मी एक माझा स्वतःचं उदाहरण देतो. पालघर जिल्ह्याची ज्यावेळेला राज्याची कार्यकारिणी होती आणि पालघर जिल्ह्याची एक सभा होती, त्या सभेला मी जिल्हाध्यक्ष या नात्याने जिल्हाध्यक्षांना आदेश दिला होता का पालघर जिल्हा परिषदला एक मीटिंग लावा आणि पत्र काढून संपूर्ण जिल्ह्यातील लोक आली पाहिजेत. त्या पालघर जिल्ह्याचे 8 तालुके आहेत, जव्हार, मुखाडा, विक्रमगड, डहाणू, तलासरी, पालघर, वाडा, वसई अशा ठिकाणी येणारे कर्मचारी जवळजवळ 300 कर्मचारी होते. म्हणून ज्या अध्यक्षाला आपण अध्यक्ष केला त्या अध्यक्षाला 8 दिवस अगोदर सांगून मी त्या अध्यक्षाने तिथे व्यासपीठ शोधला नाही आहे, बसण्याची जागा निश्चित केली नव्हती. पण मी भिवंडीहून जात असताना मला 12-12:30 वाजले. संपूर्ण पब्लिक जिल्हा परिषदला थांबली होती माझी वाट बघत. पण त्या जिल्हाध्यक्षांनी जिल्हा परिषदला पत्र देऊन, पंचायत समिती पत्र देऊन तिथे हॉल उपलब्ध करून मिळाला नसल्या कारणाने तो तिथे थांबला गेला. त्याचा कारण म्हणून मी तुम्हाला आज सांगतो, जो अध्यक्ष असेल, जो सचिव असेल त्याची पॉवर त्यांनी दाखवली पाहिजे. लक्षात ठेवा, जर तुमच्यात पॉवर असेल तर तो BDO असू दे, शिव असू दे आणि डेप्युटी शिवाचे तो नमला पाहिजे. तुमच्यात पॉवर असले तर, तुमच्यात बोलण्याची गड असेल तर. म्हणून त्यावेळेला मी तिथे गेल्यानंतर पब्लिक बघितली, पब्लिक जास्त आहे, मग बसण्याचं स्थान कुठे आहे, मीटिंग कुठे घेणार. ही ज्यावेळी जिल्हाध्यक्षाला मी विचारला त्यावेळी त्यांनी सांगितला का साहेब आम्हाला कुठला हॉल उपलब्ध करून मिळाला नाही, आम्ही अर्ज दिला, आम्हाला BDOनी पण दिला नाही आणि शिवनी पण दिला नाही. मग त्यांना मी माझा कार्ड दाखवला का या कार्डचा उपयोग केला काय तुम्ही कधी, तुमच्या कार्डचा, तो तुम्ही कार्ड छापले नाही. म्हणून मी तुम्हाला म्हणतो अध्यक्ष सचिव यांनी कार्ड छापले पाहिजे. लक्षात ठेवा, स्वतःचे ID कार्ड.
आणि तो कार्ड घेऊन मी पंचायत समितीला तिथे त्यांना माझ्याबरोबर 10 लोक आली. पंचायत समितीच्या BDOकडे गेलो. BDOकडे गेल्याने माझा कार्ड दाखवला. त्यांनी मला लगेच आतमध्ये घेतला आणि सांगितलं काय अडचण आहे तुमची. साहेब तुमच्याकडे माझ्या या जिल्हाध्यक्षाने अर्ज केला होता का इथे हा हॉल उपलब्ध करा म्हणून मिटिंगसाठी. मी त्याला नकार दिलेला आहे. आम्हाला आताच्या आता हॉलची उपस्थिती करून द्यायची. त्यांनी कुठलीही शंका न बाळगता तिथल्या शिपायाला तिथल्या कर्मचाऱ्यांना बोलून का हा अर्ज तुम्ही का आता मंजूर केला नव्हता. आज आपल्या जिल्ह्यामध्ये एवढी मोठी युनियन असताना एवढी मोठी पब्लिक असताना तुम्ही का उपलब्ध करून दिलं नाही. आणि एका मिनिटामध्ये माझा नुसतं हे बघितलं काय आणि तिथे तो हॉल उपलब्ध करून दिला. पण त्याला पॉवर ओढली जाते. म्हणून तुमची पॉवर कुठे आहे ही तुम्ही या पंचायत समितीला दाखवली पाहिजे. आज जशी आपण त्या दिवशी सतीश मांजरेकरच्या बाबतीत जो घडला प्रकार आणि तिथे पॉवर दाखवली गेली आणि सतीश मांजरेकर तो 3 वर्षाचा विलंब लावला त्याला कामावर घेताना, तो आज एका झटक्यात या जिल्हा कमिटीने दाखवून दिला. त्यासाठी मी जिल्हा कमिटीचे आभार मानतो. आणि याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज तुमचं काम असं आहे, भिवंडी तालुक्याच्या ज्या कमिटीचा पहिले लेटर पॅड छापला पाहिजे, त्या लेटर पॅडमध्ये तुमची संपूर्ण कार्यकारिणी आली पाहिजे. त्याच्यानंतर एक पत्र, मग याच्या अगोदर पण बोललो, एक पत्र BDOंना द्यायचा आढावा बैठकसाठी. आढावा बैठकमध्ये आपल्या ज्या अडीअडचणी असतील त्या तालुक्यामधल्या काय असतील त्या तुम्हाला चांगल्या माहीत आहे. एक तर पहिला आपला सर्व्हिस बुक भरला पाहिजे. सर्व्हिस बुक भरत असताना ज्या ग्रामसेवकांची एवढी अडचण आहे का तो सर्व्हिस बुक भरत असताना ग्रामसेवक आपल्याला ते ठराव देत नाही. महत्त्वाचे ठराव ग्रामसेवक आपल्याला कर्मचारी देत नाही आणि त्याच्यामुळे आपला तो सर्व्हिस बुक भरायचा तसंच थांबला जातो. तो पहिला सर्व्हिस बुक भरला पाहिजे. त्यासाठी कॅम्प लावणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही याच्या अगोदर 10 वर्षापूर्वी कॅम्प लावला होता. तर सर्व्हिस बुक भरण्यासाठी कर्मचाऱ्याकडून जे मिळतात ठराव, ते ठराव घेऊन आणि तो सर्व्हिस भरला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पत्र दिल्यानंतर त्याच्यामध्ये आपला PF, ज्या कर्मचाऱ्यांना PF मिळत नसेल तो उल्लेख त्याच्यात दिला पाहिजे. परंतु कर्मचारी सुद्धा तक्रार झाली पाहिजे. कर्मचाऱ्यांनी लेखी तक्रार अध्यक्षांकडे सचिवांकडे करायला लागेल का मला PF मिळत नाही, माझा प्रॉव्हिडंट फंड मिळत नाही किंवा मला माझा सर्व्हिस भरला नाही. तुम्ही तोंडी बोलाल तर कुठलीही गोष्ट होत नाही. आणि आता या बॉडीला सक्षम बॉडी आहे आपली, त्यासाठी संपूर्ण तालुक्याची एक जनरल मीटिंग ठेवा तालुक्याच्या अध्यक्षाच्या या व्यासपीठावर. आणि त्यावेळेला जिल्हाध्यक्षांना सचिवाला आमंत्रण करा. आम्ही राज्य कमिटी आम्ही नाही आलो तर चालेल, परंतु तालुक्याची मीटिंग 3 महिन्यात झाली पाहिजे. प्रत्येकाच्या अडीअडचणी तुम्ही सोडवल्या पाहिजेत. त्यासाठी 20 जणांची कमिटी तयार केलेली आहे. प्रत्येक विभागामधून आपण आलो. प्रत्येक विभागाच्या त्या सदस्यांनी आपल्या विभागामध्ये काय अडचणी आहेत या तिथे प्रसिद्धी व्हॉट्सअपवर केला पाहिजे, ग्रुपवरून केला पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी झाल्या तर आज आपली युनियन टिकेल. म्हणून आम्ही राज्यावर काम करताना आम्हाला बऱ्याच अडीअडचणी येतात. राज्याकडून येणारी जी मंडळी असते ती प्रत्येक वेळेला मुंबईला येते. मुंबईला जाताना आम्हाला प्रत्येक वेळेला खर्चाचा बाब येतो. आम्ही म्हणतो माझे लाखो रुपये आम्ही खर्च केले. हे संजू पाटील यांना माहीत असेल. संजू पाटील माझ्याबरोबर 2004 पासून काम करत आहे. त्यावेळेला पालघर आणि ठाणे जिल्हा एक असताना आम्ही सगळा जिल्हा पिंजून काढला होता. जवळजवळ 13 तालुके पिंजून काढत होतो. त्याचप्रमाणे तुम्हाला एकच तालुका, भिवंडी तालुका पिंजून काढायचा आहे बंधूंनो. एक मिटिंग 3 महिन्यात जर मिटिंग लावली, प्रत्येक ग्रामपंचायतमधल्या कर्मचाऱ्यांच्या सगळ्या अडीअडचणी तुम्ही हाताळू शकता आणि तर तुम्ही ते सक्षम होऊ शकता. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन पंचायत NJP पंचायत साखरा यांच्या माध्यमातून जिल्हा कमिटीने आजच्या सभेचं आयोजन केलेलं होतं. त्यामध्ये माझे बिनविरोध तालुका अध्यक्षपदी निवड केलेली आहे. आणि मी या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे ग्रामपंचायतमध्ये ज्या कर्मचाऱ्यांना अडचणी येतील त्या अडचणींना मी सामोरे जायचा मी प्रयत्न करेल आणि त्यांना त्या अडचणींना कसं बाहेर काढता येईल ते मी प्रयत्न करेल. आणि मला जिल्हा कमिटीने जी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे मी प्रामाणिकपणे पार पाडेल. आपल्यासोबत अजून काही कर्मचाऱ्यांच्या नियुक्त झालेल्या आहेत.
ते कोण आहेत त्यांच्या सोबत आपण कशा प्रकारे काम करतो? माझ्यासोबत तालुका सचिव सतीश मांजरेकर असतील, उपाध्यक्ष मोरेश्वर म्हात्रे असेल, संघटक यतीन म्हात्रे असेल आणि अजून कर्मचारी आहेत. कशा प्रकारे आपण सर्व कमिटी कशा प्रकारे काम करतो? सर्व कमिटी म्हटलं तर यंग आहे, म्हणजे जे माझ्या लेवलला चालणारे आहेत आणि एका जुटीने आम्ही काम करणार आहोत. मी पहिल्यांदाच ग्रामपंचायतच्या अशा निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी झालो. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी काम करण्याची माझी इच्छा होती, म्हणून या निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाल्यानंतर अध्यक्षपदासाठी पण मी इच्छुक म्हणून हे केलं. पण संदेशचं काम जास्त असल्यामुळे मी संदेशला सांगितलं की तू अध्यक्ष बन आणि उपाध्यक्ष मी त्याच्या हाताखाली काम करायला तयार आहे, काही मला प्रॉब्लेम नव्हता. दुसरा राहिला प्रश्न ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा, तर शून्यापासून वरती आम्ही आलेलो आहेत. ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून वरती पुढे आलेलो आहे. उद्या भविष्यात ज्या काय कर्मचाऱ्यांच्या सूचना समस्या असतील, सूचना असतील, त्या पूर्णपणे आपण सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करू. संदेश आहे, इतर आपली कमिटी आहे, ते पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करू. सर्वप्रथम मी महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी युनियन NJP 4511 यांनी जो माझ्यावर आज भिवंडी तालुक्याचा सचिव पदाचा कार्यभार सोपवलेला आहे, तो पूर्ण विश्वासाने आणि एकदम एकजुटीने दिलेला आहे. त्याबद्दल मी सर्व ठाणे जिल्हा कमिटीचे सर्वप्रथम आभारी मानतो. आणि माझी सचिवपदी संपूर्ण तालुक्याच्या वतीने बिनविरोध निवड झाली, त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे. माझ्यासोबत संदेश पाटील आणि कोणचे कर्मचारी आहेत आणि बाकी माझे संघटक म्हणून जे नेमणूक इतर कर्मचाऱ्यांचे केलेले, आम्ही संपूर्ण तालुक्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या जेवढ्या पण समस्या आहेत, जेणेकरून दत्ताभाऊंनी मगाशी सांगितल्याप्रमाणे दर 3 महिन्यांनी तालुक्याची आढावा मिटिंग घेऊन कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या कशा प्रकारे सोडवता येतील त्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. खऱ्या अर्थाने आज भिवंडी तालुक्यासाठी आनंदाचा क्षण आहे, कारण भिवंडी तालुक्यामध्ये आज या सर्वसाधारण सभेसाठी या निवड प्रक्रियेमध्ये भिवंडी तालुक्यातील तलागालातील 120 ग्रामपंचायतीतील कर्मचारी आज उपस्थित होते आणि खऱ्या अर्थाने चांगल्या कार्यकारिणीची निवड आज करण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थाने सापे ग्रामपंचायतचे वरिष्ठ लिपिक संदेश पाटील यांना एकमताने अध्यक्षपदी निवड केली आणि त्याच्यानंतर दुगाड ग्रामपंचायतचे एक कार्यरत कर्मचारी अतिशय मेहनती हुशार यांना सचिव म्हणून आज भिवंडी तालुक्याची जबाबदारी दिली आणि त्यांच्यासोबत उपाध्यक्ष असतील, कार्याध्यक्ष असतील, कोषाध्यक्ष असतील, संघटक असतील, सल्लागार असतील, अतिशय यंग आणि कामाचा अनुभव असणारी आज व्यक्तिमत्व या आमच्या भिवंडी तालुक्याच्या संघटनेकरता लाभलेलं आहे. मी सांगतो, माझ्या ठाणे जिल्ह्याच्या कार्यकारिणीच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि खऱ्या अर्थाने भिवंडीतील तलागाळ्यातील कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचं काम करतील. मित्रो, आज संघटनेचं काम करत असताना कुठेतरी आपण एखादरी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला तर कुठेतरी पुण्याचा वाटा आपल्या आयुष्यभरासाठी लाभतो. आणि परत मी यांना सर्वांना शुभेच्छा देतो. आणि काम करत असताना आपल्या पतसंस्थेचा शेलार येथे चांगला भव्य दिव्य असा कार्यालय आहे, तरी संघटनेच्या कामाच्या किंवा मीटिंग्स असतील, काही असतील, तरी त्यांनी हा ऑफिस आपल्या पूर्ण कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचा ऑफिस आहे, तर त्या ऑफिसवर त्यांनी संघटनेची व्यवस्थितरित्या बांधणी करावी. आणि पुन्हा मी माझ्या ठाणे जिल्ह्याच्या कार्यकारिणीच्या वतीने त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो.